आईला गब्बर हे गप्पे. अरे खरंच काय करताय हे? सर ते कबड्डीच्या स्पर्धेला जायचंय ना, त्याची प्रॅक्टिस. शाळेत तुमच्या भल्यासाठी सुट्टीत 10वीचे वर्ग चालू केलेत आणि 4 दिवस शाळेत न येता इथे खेळत बसलात. नाही पण आम्ही तसं बी पास होणारच आहे ना, मग सुट्टी कशाला वाया घालवायची. 9वी पर्यंत झालं की पास, 10वी बी आरामात. त्याच्यात काय. आजपर्यंत कसे पास झालात मला माहित नाही का? खोटेपणा करून, कॉपी करून काठावर पास झालात. आता 10वीला सवलतीवर पास व्हायला ती शाळेची परीक्षा नाहीये. सर आम्ही करू अभ्यास. तुम्ही असे सुधारणार नाही. आनंदा, कुदळ घालतोय डोक्यात. कबड्डीच्या अंगणावर चालत होती आणि घाव पोरांच्या मनावर झाले होते. गावात घरात तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. पण पोरांनी काहीतरी ठरवलं होतं बरं का. मला तर खरंच खूप भीती वाटते. आता घाबरून नाही जमणार. आपला आई बाप मोक्कार आहे खातील. एक बार विचार करके देखो. काय नाही होणार माऊली. आता ठरलं म्हणजे ठरलं. वय आता माघार नाही. आता मॅच खेळायची, ठाण्याला जायचं. काय रे तू पण निघ. चल. डोंट टच. बायका बरोबर वाट बघत असतील घरी. गुड नाईट. अरे अजून बी वेळ गेलेली नाही. सोडती दारू. साने मास्तर तुला शाळेत चिट्टून देतील. आरामात जगशील. इथं जगायचंय कुणाला? मर तरी एकदाचा. ते नाही. मरायची डेअरिंग असती तुझा इथं दिसलोच नसतो ना. जगायला कारण मिळत नसतं तोवर मरता येत नसतं. मरता येत नसतं म्हणून जगायचं असतं. जगायचं असतं कारण हे अंगाला हात लावतो.
शेवटची चढाई आणि 2 गडी बाद. पहिल्या शामराव साळवी करंडकाचे विजेते आहेत जिल्हा परिषद शाळा चिंचोली काशी. लेकर का पाखर अशी उडून जायला. मी काय म्हणतो गुरुजी, म्हणजे 100% का कसम दे पोरं इथूनच आले आणि इथूनच गेले. पण मला एक कळत नाही, हे कौलं काढून वरून कशाला उड्या मारायला गेले? म्हणजे हातपाय मोडायचे ना ओघात. खरं ग बायमा, खिडकीत यायचं होतं ना. मी काय म्हणतो गुरुजी, हे बगदाड एवढंच नाही, म्हणजे बाकीचे आले असतील, पण या बगदाडातून आमचा बैल कसा काय आला? ओ टाकायचे पापा, भगदाडातून कोण आलं त्याच्यापेक्षा कोण गेलं ते बघा की. थांबा थांबा थांबा, अरे सापडला का दिग्या? ये म्हातारे, सापडला ना तुझं दिग्या. दिग्या माझ्या खिशात देऊ का? काय बोलाल तुम्ही? कुठे कुठे ते भगदाड, कुठे ते? 1 2 3 4 कौले निकाले. ही चर्चा करायला आपण इथं आलो का? ठाण्याला गेले तुमची मुलं. ठाण्याला? आणि इथून आणि कशाला? कबड्डी खेळायला. चिंचोलीतून पहिल्यांदाच बाहेर पडलेली पोरं मोठ्या शहरात येऊन पोहोचली होती. म्हणजे तुम्हाला माहित होतं माऊली? मग तुम्ही जाऊ कसं दिलात? तुमच्या इतकीच माझ्या डोळ्यात देखत लहानाची मोठी झाली आहे ती सगळी मुलं. कधीही त्यांच्यात स्वतःला सिद्ध करण्याची जी उर्मी दिसली नव्हती, ती यावेळी पहिल्यांदा दिसली. कबड्डीचं एक अंगण ओलांडून पोरांनी ठाण्यावर चढाई केली होती. स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि त्यांना ज्या शाळेतून बाहेर काढलं होतं त्या शाळेसाठी ही स्पर्धा जिंकायचं स्वप्न त्यांच्या डोळ्यात नाचत होतं. म्हणून अडवलं नाही. चोरी करण्यापर्यंत मजल गेली आहे आणि तुम्ही त्यांच्यात उर्मी शोधताय. अरे कबड्डी म्हणजे 6 पिढ्यांची पुण्याही बर्बाद करणार. असं नाहीये गुरुजी. आता हीच कबड्डी त्यांना शिकवणार. मी जाते तिकडं. एवढी लहान मुलं कशी राहतील? मुलं लहान नाही आहेत पवारबाई. ही त्यांची लढाई आहे, त्यांना लढू द्या.